पण साधना, माझं ऐक तर. अमितने साधनाला वारंवार हाक मारली, पण ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून निघून गेली. अमित हताश आणि निराश होऊन तिथेच बसला. तो रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर कितीतरी वेळ बसून राहिला, त्याच त्याला कळालं नाही. तो विचार करत बसला होता. मग कसा तरी धाडस करून परत तो साधनाला समजावण्यासाठी निघाला. दरम्यान साधना डोळ्यात अश्रू घेऊन वेगाने तिच्या घराकडे चालत गेली. घरी पोहोचल्यावर साधना थेट तिच्या खोलीत गेली आणि बेडवर झोपली. तेवढ्यात तिची आई शोभा तिच्याकडे आली आणि म्हणाली, बाळा, काय झालं? तू खूप अस्वस्थ दिसतेस. तुझं अमितशी भांडण झालं का? आई, त्याचं नाव घेऊ नकोस. मी त्याला पुन्हा कधीही भेटणार नाही. तो खूप वाईट आहे. तू जा बरं इथून, मला आता कोणाशीही बोलायचं नाही. साधना असं म्हणाली आणि उत्तराची वाट न पाहता ती मागे वळून झोपली. शोभा बाहेर आली आणि ड्रॉइंग रूम मध्ये बसली. साधनाच्या त्रासाने तिलाही त्रास होऊ लागला होता. साधनाला इतकं काय टेन्शन आलं असेल असा विचार करत शोभाही इकडे तिकडे फिरू लागली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. शोभाने दार उघडलं आणि अमित पुढे उभा होता. अमितने विचारले, काकी, साधना इथे आहे का? शोभाने त्याला ड्रॉइंग रूम मध्ये बसवले आणि विचारले, बेटा, काय झाले? ती खूप अस्वस्थ दिसते. काही नाही काकी, ती फक्त रागावली आहे. मी तिला भेटू का? शोभाने हो म्हटले आणि अमित साधनाच्या खोलीत गेला. अचानक अमितला पाहून साधना उठून बसली आणि ओरडली, येथून निघून जा. मला पुन्हा भेटण्याचा प्रयत्न करू नकोस. अमित साधनाला समजावण्याचा प्रयत्न करत राहिला, पण तिला त्याचा चेहराही पाहायचा नव्हता. अमित निघून जाताना फक्त म्हणाला, साधना, तू आज खूप रागावली आहेस, पण एक लक्षात घे, मी काहीही चुकीचे बोललो नाही आणि हो, मी तुला पुन्हा भेटणार नाही. अमित निघून जाताच शोभाजी पुन्हा साधनाच्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या, बाळ, तू काय केलंस? अमित खूप चांगला माणूस आहे. तू त्याचा अपमान केलास आणि त्याला घराबाहेर हाकलून लावलंस. साधना काहीच बोलली नाही आणि रडत राहिली. आता आपण जाणून घेऊ की अमित आणि साधना कसे भेटले होते. अमित आणि साधना एका बस स्टॉपवर भेटले होते. अमित घरी जात होता आणि रात्र झाली होती. साधना देखील तिच्या गावी जाण्यासाठी बसची वाट पाहत बसली होती. बस स्टॉपवर जेमतेम 2-4 लोक होते. साधना वारंवार तिच्या घड्याळाकडे पाहत होती. अमित तिच्या शेजारी असलेल्या बाकावर बसला होता. साधना तिच्या सीटवरून उठली आणि अमितकडे गेली आणि म्हणाली, नाशिकला जाण्यासाठी किती वेळ लागतो आणि बस कधी येईल? हे तुला माहिती आहे का? तुला नाशिकला जायचे आहे का? अमितने विचारले आणि साधनाने उत्तर दिले, हो, आणि मग तिथे उतरून मला गावी जायचे आहे. अमित म्हणाला, जर तू माझं ऐकत असशील तर परत जा. बस कधी येईल हे सांगता येत नाही. उशीर खूप झाला आहे. जरी आली तरी ती तुला पहाटे 3 वाजता नाशिकला सोडेल आणि तिथून तू रात्री गावाला कशी पोहोचशील? त्यापेक्षा सकाळची बस पकड. साधना घाबरली आणि म्हणाली, माझ्याकडे राहण्यासाठी दुसरी जागा नाही. मी इथे बस स्टॉपला राहू शकते का? अमित म्हणाला, नाही, इथे तू सुरक्षित नाही. तू या शहरात कोणालाही ओळखत नाहीस का? साधना घाबरून म्हणाली, मी नोकरीसाठी कोणाच्या तरी आमंत्रणावरून इथे आली होती. त्याने माझे सर्व पैसे घेतले आणि मला नोकरीही दिली नाही. आता मी माझ्या गावी परत जात आहे. साधनाला भरून आलं. अमित म्हणाला, मी तुला ओळखत नाही, पण जर तसं असेल तर माझ्या घरी ये, सकाळपर्यंत थांब आणि बस पकड आणि मग जा गावी. काळजी करू नकोस, माझं घर जवळच आहे आणि माझ्या घरी माझी आई आणि मी राहतो. तू सुरक्षित राहशील. साधनाकडे वाहतुकीचे दुसरे कोणतेही साधन नव्हते. ती अमितच्या घरी गेली. दुसऱ्या दिवशी ती निघत असताना अमितने तिला तिच्या अभ्यासाबद्दल विचारले आणि त्याच्या ऑफिसमध्ये नोकरीबद्दल चर्चा करण्याची ऑफर दिली. साधनाने आणखी एक दिवस अमितकडे राहण्याचा निर्णय घेतला. अमित संध्याकाळी घरी आला आणि तिला सांगितले की तिला त्याच्या कंपनीत नोकरी मिळाली आहे. साधना खूप आनंदी झाली. तिने आपल्या आईला ही गोड बातमी कळवली. दुसऱ्या दिवशी पासूनच ती ऑफिसला जाऊ लागली. नंतर तिने एक फ्लॅट भाड्याने घेतला आणि तिच्या आईला गावाहून आणले. हळूहळू अमित आणि साधना एकमेकांना आवडू लागले. साधनाला नोकरीत बढती मिळाली. तिचा पगारही वाढला. साधना एका चांगल्या अपार्टमेंट मध्ये राहायला गेली.
मॉडर्न जगात पार्टी करणे, मित्रांना भेटणे हा तिचा रोजचा दिनक्रम बनला होता. दरम्यान अमित कंपनी सोडून दुसऱ्या शहरात काम करू लागला. हळूहळू अमित आणि साधनामधील अंतर वाढत गेले. अमितच्या मित्रांनी त्याला सांगितले की साधना दुसऱ्या मुलासोबत फिरत आहे, पण अमितला त्याची पर्वा नव्हती आणि साधनावर पूर्ण विश्वास होता. हळूहळू अमितचा भ्रम दूर होऊ लागला. साधना त्याचे फोन उचलत नव्हती, त्याच्या मेसेजेसना उत्तर देत नव्हती. एके दिवशी जेव्हा अमित त्याच्या आईला भेटायला आला तेव्हा त्याने साधनाला भेटायला बोलावले. अमितने साधनाला लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि तिला त्याच्यासोबत दुसऱ्या शहरात जाण्यास सांगितले. साधनाने स्पष्ट नकार दिला. अमित म्हणाला, मी तुझ्यासाठी नोकरीची व्यवस्थाही केली आहे. तुला इथे जे मिळत आहे त्यापेक्षा चांगले पॅकेज मिळेल. यावरून अमित आणि साधनामध्ये वाद झाला. मग अमित म्हणाला, साधना, विसरू नकोस, तू आज जे काही आहेस ते माझ्यामुळे आहे. तेव्हा तू माझ्या प्रेमाची आस धरत होतीस. आज तू माझे फोनही उचलत नाहीस. काय हरकत आहे ते मला स्पष्ट सांग. साधना म्हणाली, अमित, मला आता लग्न करायचे नाही. लग्न म्हणजे आयुष्यात सर्वच नाही. मी इथे मुक्तपणे जगणे सोडून देऊ शकत नाही आणि तुझ्यासोबत येऊ शकत नाही. हे ऐकून अमित रागावला आणि म्हणाला, गोष्ट अशी आहे की तू दुसऱ्याच्या प्रेमात पडली आहेस. तुला मी आता आवडत नाही. तुला माझी आता गरज नाही. माझ्या मित्रांनी मला सर्व काही सांगितले आहे. साधना खूप रागावली आणि अमितशी शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर ती घरी परतली. साधनाद्वारे अपमानित झालेला अमित दुसऱ्या दिवशी आपल्या आईसोबत परतला. त्याने साधनाचा नंबरही ब्लॉक केला. हळूहळू दिवस पुढे जात गेले. साधनाला जो मुलगा आवडत होता त्या मुलाची नजर आता साधनाच्या पैशांवर होती. तो वेगवेगळ्या बहाण्यांनी तिच्याकडून पैसे मागत होता. एके दिवशी साधनाने नकार दिल्यावर त्याने साधनाला कुठेतरी भेटायला बोलावले आणि तिला जोरदार मारहाण केली. त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्नही केला. साधना कशी तरी पळून जाण्यात यशस्वी झाली आणि घरी पोहोचली. त्या दिवशी तिला अमितचे प्रेम गमावून तिने केलेली मोठी चूक लक्षात आली. ती तयार झाली आणि अमितला भेटण्यासाठी निघून गेली. जेव्हा ती अमितच्या घरी पोहोचली तेव्हा तिला कळाले की साधनाच्या घरून परतताना अमितच्या गाडीचा अपघात झाला होता. तो आणि त्याची आई त्या अपघातात दोघेही ठार झाले. साधनाच्या पायाखालची जमीन सरकली. ज्याने तिला आधार दिला होता त्याच्याच मृत्यूचे कारण तीच बनली. साधना रडत घरी परतली. तिने तिच्या आईला सर्व सांगितले. आई, चल गावी परत जाऊया. आता मला इथे नोकरी आणि लग्न दोन्ही करायची इच्छा नाही. ते दोघेही गावी निघून गेले. मित्रांनो, जशी हातातून निघून गेलेली वेळ कधी परत येत नाही, अगदी तसेच आपल्या हातून निघून गेलेली माणसं पण कधी परत येत नाही. खरी माणसं ओळखायला शिका आणि त्यांचं महत्त्व पण. धन्यवाद.